नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज. भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलिसांनी एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल 14,13,350 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी रात्री 7:30 ते 8:30च्या सुमारास सिने स्टाईल पाठलाग करून करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार अड्याळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील नाकाबंदीवर असताना एका राखाडी रंगाची फोर्स वनगाडी संशयास्पद रीतीने येताना दिसली. पोलिसांनी गाडीला थांबवण्याचा इशारा केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता किटाडी फाट्याच्या दिशेने वेगाने पळवले. पोलिसांनी तातडीने या वाहनाचा पाठलाग केला असता चालकाने रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली आणि अंधाराचा फायदा घेत चावीसह पळ काढला. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखू साठवलेला आढळला. या कारवाईत पोलिसांनी 6,13,350 रुपयांचा तंबाखू आणि 8 लाख रुपये किमतीची 4 चाकी गाडी असा एकूण 14,13,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेले वाहन जेसीबीच्या सहाय्याने पोलीस स्टेशनला आणून जमा करण्यात आले. या प्रकरणी फरार आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिकृत नोंदणी पोलीस हवालदार दौलत मारबते यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भांदाळे करत आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध तंबाखू माफियांचे धाबे दणाणले आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकनाय न्यूज. संजू भांबुरे, भंडारा.